हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या, तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींकडे देवाकडे मी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते. तर आपल्या घरामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी आज तुम्हाला मी सांगणार आहे. आणि लक्ष्मी येई घरा, आपल्या घरामध्ये अशा 8 गोष्टींमुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर, आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून तिथे आपल्या घरातील या 8 गोष्टींमध्ये असतो देवी लक्ष्मीचा वास, मी आज ते तुम्हाला सांगणार आहे. अशा कोणत्या त्या वस्तू आहेत, अशा कोणत्या त्या मूर्ती आहेत ते मी आज तुम्हाला मी सांगणार आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये देवी लक्ष्मी आपली निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात. या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा त्याची पूजा केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो. तर आज मी त्याबद्दल तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. मी ऐश्वर्या आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी परत एकदा स्वागत करते. ऐश्वर्या, वैभव, सुख, संपत्ती देणारी आपली माता लक्ष्मी असते. ती आपल्या घरात अनेक रूपांमध्ये आपल्या घरामध्ये ती विराजमान बसलेली असते. आपल्या घरामध्ये तिने सामावलेली असते. आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये असते ती. आपल्या अनेक गोष्टींमध्ये घरामध्ये ती सामावलेली असते. प्रत्येक ठिकाणी ती सामावलेली आहे जर आपण तिला ओळखू शकलो तर. काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो, त्यामुळे पैसा, संपत्ती यामध्ये आपले नुकसान सहज होऊ शकते. अशा काही गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात, ह्या आपल्याला माहीत नसते. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो. देवी लक्ष्मी कोणत्या गोष्टींमध्ये वास करते याविषयी आज मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्रात माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट, दारिद्र्य किंवा जे श्रीमंत आहेत तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करून श्रीयंत्राची पूजा करू शकतात. महालक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा, अभिषेक करा. दर शुक्रवारी, दर मंगळवारी जसं जमेल तसा त्यांचा अभिषेक करा. तुम्ही नाही तुम्हाला जमलं तर दर शुक्रवारी तरी तुम्ही ओम श्री विष्णू महालक्ष्मी नमः करत 108 वेळा श्रीयंत्राचा अभिषेक घाला आणि नमन करा देवी लक्ष्मीला. दुसरं म्हणजे शंख. शंख हा आपल्या महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो, भाऊ आहे. समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला होता आणि त्यामुळे ज्या घरात शंख पण असतो त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होता आपल्याला. असं मानलं जाते की घरामध्ये दक्षिणावर्ती शंख हा असावा आणि तो नेहमी पाण्याने भरलेला असावा, जेणेकरून तो देवी लक्ष्मीचा, महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये महालक्ष्मी स्थिर राहते. आणि त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची, ह्या शंखाची पण व्यवस्थित आपण पूजा वगैरे केली पाहिजे. शंख हा कधी खाली ठेवला जात नाही. शंखाला स्टँड मिळतं, त्या स्टँडवरच तुम्ही तो शंख पाण्याने भरून ठेवायचा आहे. तिसरं म्हणजे झाडू. तुमच्या घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मी, गृहलक्ष्मी वास करत असते. हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आपण झाडूची पूजा करतो. दिवाळीमध्ये आपण ज्या दिवशी आपल्या घरामध्ये धनतेरस वगैरे असतं, लक्ष्मीपूजन असतं, त्या दिवशी आपण लक्ष्मीची झाडूचं आपण पूजन करत असतो. घराच्या सुख समृद्धीसाठी बाधा आणणाऱ्या काही गोष्टी दूर करण्यास आपल्याला माता लक्ष्मी मदत करत असते. रात्रीच्या वेळी कधीही झाडायचं नसतं आणि आपण म्हणत असतो की लक्ष्मीला आपल्या झाडूला घरामध्ये कधी पाय लागला नाही पाहिजे. चुकून आपला पाय वगैरे लागला तर आपली माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊ शकते. झाडू हा कधी पण पश्चिम दिशेला ठेवावा आणि तो कधीही आपल्याला बाहेरच्या व्यक्तीला दिसला नाही पाहिजे अशा ठिकाणी ठेवावा किंवा उत्तर पश्चिमच्या दिशेलाही ठेवला तरी चालतो झाडू. तर चौथं म्हणजे श्रीफळ. देवी माता लक्ष्मीचे आवडते फळ म्हणजे श्रीफळ. श्रीचा दुसरा अर्थ लक्ष्मी. जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा कराल तेव्हा तिला फळे अर्पण करा. पूजेच्या ठिकाणी श्रीफळ ठेवावे असे म्हणले जाते. 5वं म्हणजे कमळाचं फूल.
धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते. ती फक्त कमळावर बसते. शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व तिच्या आशीर्वादाने आपले घर धनधान्याने भरून जाते असे मानले जाते. 6वं म्हणजे पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड घरात लावले जात नाही, पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकता. पिंपळाच्या मुळामध्ये लक्ष्मी देवी वास करते. पिंपळाच्या त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता त्याच्यामध्ये वास करत असतात. त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडाला तुम्ही दिवा लावावा आणि त्याला नमन करावे. 7वं म्हणजे तुळस. घराच्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये तुळस असते, तिथे तुळशीचे रोप लावा आणि संध्याकाळी नित्यनियमाने त्याला दिवा अगरबत्ती करा. रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा. तेथे माता लक्ष्मीला प्रिय तुळस ही खूप प्रिय आहे आणि तुळशीमध्येच माता लक्ष्मीही वास करते. त्याच्यामुळे ते पण एक माता लक्ष्मीचं स्थान आहे. तिथे रोज नमन केल्याने, नमस्कार केल्याने, दिवाबत्ती केल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा घरामध्ये स्थायी वास राहतो आपल्या घरामध्ये. 8वं म्हणजे पिवळ्या कवड्या. पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात, म्हणून माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात. यामुळे धन आणि संपत्ती आपली वाढत जाते. त्याच्यामुळे आपण जे आहे ह्या ज्या वस्तू आहेत छोट्या छोट्या, तर ह्या वस्तूही आपण ठेवायच्या आहेत. अजून सांगायचं म्हणलं तर गजलक्ष्मी. 9वं म्हणजे गजलक्ष्मी. आपल्या घरामध्ये गजलक्ष्मी हे पण महालक्ष्मीचंच रूप आहे. गजलक्ष्मी जे हत्तीच्या स्वरूपात आपल्याला दिसतात, तर त्या गजलक्ष्मी पण आपण घरामध्ये स्थायी ठेवल्या पाहिजे. अष्टलक्ष्मीपैकी गजलक्ष्मी हे पण आहे. तर अष्टलक्ष्मीपैकी महालक्ष्मी, गजलक्ष्मी अजून भरपूर आहेत अशा, तर ह्यांचे स्थान आहे. तर ह्या पण गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवल्या पाहिजे. गजलक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकीच एक आहे, तर याचाही तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता. व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.